नमस्कार सगळ्यांना, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। तर उशीर न करता आपण स्टार्ट करू। विथ वडे गरम केलेले आहे पॅन, आणि यामध्ये आपण एक पळी तेल घालणार आहोत। एक पळी तेल घातलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे आपण बटाटे कट न करून घेता किसून घेतलेले, कारण कट करून घेतल्यानंतर खिचडी पण सुट्टी सुट्टी होते। त्यामुळे मी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज खिचडी बनवणार आहे आणि यामुळे काय होतं, खिचडी पण अशी एकजीव चिटकून तशी सुट्टी सुट्टी होती। त्यामुळे मी किसून घेतलेले आहे। या जागी तुम्ही कट करून छोटे छोटे तुकडे करून किंवा उकडून घेऊन खिचडी करू शकता। तर आता इथं बटाटा परतून घेतल्यानंतर आपण ही हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि बटाट्यामध्येच मिक्स करून घेणार आहे। बटाट्यामध्ये मिक्स केल्यानंतर बटाट्याला पण चांगली चव लागते आणि मिरची हिरवी कट करून घेतली ना, तेवढीशी मिरचीचा जो फ्लेवर असतो तो आपल्या खिचडीला किंवा भाजीला लागत नाही। त्यामुळं म्हणजे लहान मुलांना करत असाल तर तुम्ही कट करूनच घेऊन घ्या, कारण ती काढता पण येते आणि तिखट पण मुलांना लागणार नाही। आणि अशा पद्धतीने ही मोठ्यांसाठी किंवा जिल्हा जे तिखट खातात त्यासाठी आहे। तर बटाटा आपण परतून घेतलेला आहे। त्यामध्ये मी 1 वाटी शाबूत तांदूळ भिजू घातलेलं होतं रात्री, म्हणजे 2-3 तास छान मऊ भिजलेला आहे। नंतर आणि थोडस पाणी वरती ठेवायचं खिचडी भिजवून घालताना, त्यामुळे काय होतं पुरेपूर पाणी शोषून घेते आणि मग भिजते। तर याची परतून घ्यायची, छान आपली अशी परतून झालेली आहे। चांगली हलकेसा हाताने हलवत राहायचं, म्हणजे जो मिरचीचा बटाटा ते सगळं मिक्स होत आणि त्याचा गोळा बनत नाही। तर त्यानंतर आपण शाबू हे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे, अगदी पाऊण वाटी। हे पण चांगलं दाण्याचं कूट मिक्स खालून वरून परतून हलू घ्यायचं। त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। नंतर हे मीठ चांगलं हलवून घ्यायचं मिक्स। हे बटाटा पहा आणि हे पहा, असं म्हणजे याचा फ्लेवर पण आणि चवीला पण बटाट्यामुळे वाटून घातल्यामुळे ते आधीच घातल्यामुळे छान चव लागते आणि वेगवेगळ्या पद्धतीने पहिल्यांदा म्हणजे किसून, म्हणजे बहुतेक जण बरेच जण घालतच असाल, पण मी पहिल्यांदाच असं करत आहे। म्हणजे पहिल्यांदाच नाही म्हणता येईल, कारण याच्या आधी केली तर चव पण बटाटा आणि साबुदाणा मिक्स चव लागते। तर याला मी 5-10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। तर हे असं झाकून ठेवले आहे 5-10 मिनिटं मऊ शिजेपर्यंत झाकून ठेवणार। तर इथं आपण 5-6 मिनिटं झालेत आणि झाकून ठेवलेले। तर हे अशी वरतून पाणी हिरवून छान अशी मऊसर शिजलेली आहे। तर ही झाली आपली साबुदाणा खिचडी, अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आणि प्रत्येकाला करता येईल अशा पद्धतीने मी साबुदाणा खिचडी केलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।